बॅक्टोक्लॅव्ह या अँटीबायोटिकचे वापर जाणून घ्या. या रुग्ण सतर्कता उपक्रमात आपले स्वागत आहे. अँटीबायोटिक सिरप विषयी अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी कृपया संपूर्ण व्हिडिओ पहा. बॅक्टोक्लॅव्ह सिरपची प्रभावी गुणवत्ता टिकवून ठेवण्यासाठी या व्हिडिओमध्ये दिलेल्या सूचनांचे पालन करा. बॅक्टोक्लॅव्ह ड्राय सिरपची पुनर्रचना करण्यासाठीचे टप्पे पुढील प्रमाणे. बाटलीतील पावडर सुटी होण्यासाठी बॅक्टोक्लॅव्ह ड्राय सिरप हलवा. पॅक सोबत दिलेल्या 2 बाटल्यांमधून निर्जंतुकीकरण पाण्याचा एक अँपल उघडा. पावडरचे द्रावण करण्यासाठी निर्जंतुकीकरण केलेले 2/3 पाणी चांगले मिसळून हलवा. बाटलीतील पावडरचे द्रावण करण्यासाठी निर्जंतुक पाण्याची संपूर्ण मात्रा घ्या आणि बाटलीत तोपर्यंत हलवा जोपर्यंत तुम्हाला एकजीव झालेले द्रावण दिसत नाही. निर्जंतुकीकरण केलेल्या पाण्याच्या दुसऱ्या बाटली बाबतीत समान प्रक्रिया पुन्हा करा. सर्व पावडर नीट मिसळेपर्यंत बाटली हलक्या हाताने हलवा. पावडर शिल्लक नाही याची खात्री करण्यासाठी बाटलीचा तळभाग तपासा. सस्पेन्शन 5 मिनिटे स्थिर राहू द्या. बॅक्टोक्लॅव्ह सिरप आता वापरण्यासाठी तयार आहे. तयार केलेले बॅक्टोक्लॅव्ह सिरप अशा प्रकारे स्टोअर करावे. बाटली तयार झाल्यानंतर तिच्या वापरानंतर ती फ्रीजमध्ये ठेवावी. तुम्ही हे सिरप तयार केल्याची तारीख आणि सेवन करण्याची तारीख पॅकवर आधी लिहा. तयार केलेले सिरप 7 दिवसांच्या आत वापरावे. जर थेरपी पूर्ण झाल्यानंतर किंवा अयोग्य स्टोरेजमुळे औषधाचे कलर चेंज झाले असतील तर ते ताबडतोब टाकून द्या. सेवन करू नका. लक्षात ठेवा, जेव्हा जेव्हा डॉक्टर कोणतेही औषध लिहून देतात तेव्हा डॉक्टरांनी दिलेल्या डोसविषयी सूचनांचे पालन करा. कोणताही डोस चुकवू नका आणि उपचाराचा कोर्स पूर्ण करा. तुम्हाला तीच लक्षणे पुन्हा दिसल्यास स्वतःच औषधोपचाराचा वापर करू नका आणि नेहमी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. बॅक्टोक्लॅव्ह नो अँटीबायोटिक युसेज पेशंट अवेअरनेस इनिशिएटिव्ह व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. त्वरित स्वस्थ होण्यासाठी शुभेच्छा. पेशंट एज्युकेशन इनिशिएटिव्ह इज ब्रॉट टू यू बाय मायक्रोलॅब्स लिमिटेड, मेकर्स ऑफ बॅक्टोक्लॅव्ह.